नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे रितेश आणि मी उदय. तर तुम्ही विचार करत असाल की आज पण हे दोघं भाऊ कुठेतरी पुण्यामध्येच फिरत असतील, पण आम्ही आज निघालो रत्नागिरीला आणि आम्ही आता आहोत स्वारगेट बस स्टॉप पुणे. आणि तुम्ही लालपरी बघू शकता आपल्या मागं, आणि हे आहे स्वारगेट, गजबजलेलं ठिकाण पुण्यामधलं. बस हो येस. आणि आपण आपली जर्नी स्टार्ट करत आहोत ती पुणे टू रत्नागिरी. जवळपास 285 किलोमीटर आहे. येस, ऑलमोस्ट. आणि 10 तासाची जर्नी असणार आहे. मोठी जर्नी खूप. येस, आणि आजचं वातावरण पण खूप थंडगार झालं आहे. सो आम्ही त्याच्यासाठी प्रिपरेशन पण करून आलो आहे. तर आपल्या जर्नीची सुरुवात करू आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन. बोला गणपती बाप्पा मोरया. चलो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो रत्नागिरी बस स्टँडला. बघा तुम्ही मागं बघू शकता. तर आमचा 10 तासाचा प्रवास होता पूर्ण. तर आम्ही दमलो आहे. झोप झाली नाही आमची कंप्लीट, कारण की झोप येते जाते असं होत होतं. रस्ता जरा ओबडधोबड होता, घाट वगैरे होता, त्यामुळे एवढी झोप नाही झाली. थंडी पण खूप होती. तर पोहोचला आता. तेच ना. आणि आता आपण जाऊ जिथं रूम बुक केल्यात ना आपण, मग तिकडे जाऊन चेक इन करू, फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही रेस्ट करून निघूया. कारण की खूप सारे स्पॉट्स आम्हाला फिरायचे पण आहेत. तर आता आपण निघूयात. ओके, आता ऑटो वगैरे बुक करून आपण निघू. चला. ओके. तर मित्रांनो, रत्नागिरी बस स्टॉपजवळ जेव्हा आम्ही उतरलो तिथून आम्ही 3 स्कूटीज बुक केल्या होत्या. आणि आम्ही त्या स्कूटीज घेऊन आम्ही पहिले नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही या रूमवरती आलो जिथे आम्ही आज स्टे करणार आहोत. ते आहे हे हॉटेल. आणि हा जो हॉटेल आहे 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती आहे रत्नागिरी बस स्टॉपजवळून. तर आजचा आपला पहिला स्पॉट असणार आहे गणपतीपुळे. तर आम्ही त्यासाठी बघा तयार झालो आहोत छानपैकी. येस, आजचा हा आपला आउटफिट असणार आहे. येस. आणि आता आम्ही निघतो आहे, कारण की जवळपास 1 वाजला आहे. तर उशीर तर झालं आहे खूप, पण आपण निघावं लागेल. हो, दर्शन घ्यायचं आहे, जेवायचं आहे, काय खूप गोष्टी आहेत. आणि खूप सारे स्पॉट्स पण आपण व्हिजिट करणार आहोत, ते तुम्हाला पुढे समजतीलच. तर चला निघूया. सो हाय गाईज, आपण पोचलो आहे गणपतीपुळेला. फायनली 1 तासाचं डिस्टन्स आम्ही कव्हर केलं आहे ते पोहोचण्यासाठी. आणि ऊन खूप होतं, पण आपल्याला इच्छा खूप होती, आम्हाला एक्साइटमेंट जास्त वाढली होती इथे पोहोचण्यासाठी. सो आम्ही हा डिस्टन्स कव्हर केला आणि आलो इथे. तर दाखव बरं एक. सो मित्रांनो, आता आपण रितेशला विचारूया आपल्या नेक्स्ट स्पॉटबद्दल, की आपला नेक्स्ट स्पॉट काय असेल, त्याची माहिती तो देईल आपल्याला. रितेश, सांगा आम्हाला नेक्स्ट स्पॉटबद्दल. आपण आता निघालो आहे जय विनायक मंदिराकडे आणि त्यासाठी आपला कुर्ता हाच असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जेवायचं आहे. थोडं पेटपूजा झाली की मग आपण निघणार आहोत बीचेस फिरायला, बीचेस एक्सप्लोर करू. त्यासाठी आपण कॉस्ट्यूम चेंज करूया. परफेक्ट प्लॅन. येस, तर निघूयात आता. चला. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जय विनायकला जाण्याआधी आम्ही खाणार आहोत. सो आम्हाला जातेवेळीस एक राईट साईडला एक खूप छानसा स्पॉट मिळाला आहे. हे त्याचं नाव आहे आस्वाद, हॉटेल आस्वाद. येस, हॉटेल आस्वाद. आणि इथलं जेवण एवढं सुरेख होतं, खूप चविष्ट. अशी एक पण गोष्ट नसेल जी आम्हाला आवडली नसेल. येस. सो आमचं सजेशन आहे की तुम्ही जेव्हाही इकडे याल तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि हे हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. येस, सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी ते सफिशियंट आहे. येस. तर मग आपण निघूयात आता जय विनायककडे. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो जय विनायक मंदिरला. येस. आणि आम्हाला जवळपास एक अर्धा तास लागला. येस. आम्ही जिथून जेवलो होतो तिथून एक अर्धा तासावरती लोकेशन आहे. आणि हे बॅक साईडला तुम्ही बघू शकता, इकडे इथून लेफ्ट साईडला
या साईडला ते मंदिर आहे, तर आपण जाऊयात तिकडे, कारण की सनसेट होत आला आहे आणि आपल्याला त्याआधी एक बीच पण कवर करायचं आहे. तर चला जाऊयात. चला घाई करूयात, जरा लेट झाला आहे. तर मित्रांनो, फायनली जयविनायक मंदिर पण आमचं एक्सप्लोर करून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने. तर आमचे ठरलेले 2 स्पॉट्स आहेत आता, पण आता सनसेट जसं की झाला आहे, सो बघूयात ते कवर होतात की नाही. येस. आणि जर वेळ भेटला तर होतील, नाहीतर एकच स्पॉट करू आम्ही आणि मग घरी जाऊ. हो, आज आपण मासे खाणार आहोत बाय द वे. हो, येस, ठीक आहे. तर चला आपण जाऊयात. ओके, बाय.